नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजेच की मोठा निर्णय घेतलेला आहे. सध्या असलेल्या कागदी रेशन कार्ड म्हणजे भिजतात, फाटतात किंवा त्यावरील काही अक्षरं मिटून जातात. म्हणजेच की रेशन कार्ड पेपर न ठेवता, कागद न ठेवता रेशन कार्डच्या ऐवजी स्मार्ट शिधापत्रिका, स्मार्ट रेशन कार्ड आणण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या रेशन कार्डवरती स्मार्ट कार्डच्या माध्यमातून क्यू आर कोड वगैरे रेशन कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा फेब्रुवारी 2026मध्ये अपडेट घेतलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून 48 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यायला मंजुरी दिली आहे. म्हणजेच की आता टेंडर प्रक्रिया ठिकाणी काढण्यात आल्या, परंतु टेंडरमध्ये दिलेल्या रकमेमध्ये जे रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसमता दर्शवण्यात आली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता रेशन कार्डच्या नव्यानं म्हणजेच की प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्येक स्मार्ट शिधापत्रिका धारक हे QR कोड असेल व ₹30.47 एवढ्या दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि यांच्या माध्यमातून राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे रेशन कार्ड आहे अशा AYY, PHH आणि APL हे केसरी शिधापत्रिका शेतकरी यांचे जे काही स्मार्ट शिधापत्रिका असेल किंवा अशा जसे की 1,70,00,000 शिधापत्रिका स्मार्ट कार्डच्या माध्यमातून आता वितरित केले जाणार आहे. प्रत्येक रेशन कार्ड आता बदलून त्यांच्याऐवजी स्मार्ट कार्ड या दिले जाणार आहे. म्हणजेच की यांच्यासाठी आता 51,79,90,000 रुपयाचा खर्च आता शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे. या खर्चाच्या माध्यमातून आता स्मार्ट शिधापत्रिका बनवायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.